हॅलो 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 ओमन हिरा स्पोर्ट्स आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ तुम्हाला पाहायला मिळते. युनिटी स्पोर्ट्स टीमने प्रथम नाणेफेक जिंकले, फिल्डिंग स्वीकारले. ओमन हिरा स्पोर्ट्स टीमला मात्र बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं. प्रथम सलामीची जोडी मैदानामध्ये दाखवली होती आहे. वकार आणि अमरला आपण पाहत आहे. वकार आणि अमर ही जोडी मात्र मैदानामध्ये दाखवली होती. स्वतः आयोजक आहेत आणि त्यांचा संघ मात्र खेळतो आहे आणि बॉलिंग मार्कवर येतो आहे. फखरू खानला आपण पाहत आहे. पहिला चेंडू आणि हॅलो 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 वकार मात्र बाद होत आहेत. अगदी पहिल्या चेंडूला 4 धावा आपण पाहिला, चौकार, आणि त्यानंतर मात्र विकेट गेली आहे आणि पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळत दिलाय फखरू खान गोलंदाज याला टीमला. आणि धावसंख्या आता मात्र 4 वर पहिला गडी बाद. ओमन हिरा स्पोर्ट्स आणि त्या टीमचा मात्र पहिला खेळाडू बाद होतोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. ताबिशला आपण पाहत आहे. दुसऱ्या क्रमांकावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल, ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, आणि त्यामधील एक महत्त्वाची जागा म्हणून तिच्याकडे पाहिलं जात आहे. कारण तिसऱ्या क्रमांकावर जो खेळाडू होतो अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मग शतक मारणं इथपर्यंत त्याला चान्स असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये मग आपण पाहू शकाल आता मात्र एक चांगली भागीदारी करणं, आणि मग त्यासाठी अमर आणि ताबिश ही जोडी मात्र आता मैदानामध्ये आहे. बरीच मार्कवर फखरू खानला आपण पाहता एक सफलता त्यानं प्राप्त केली आहे. पंच आमची दीपकजी पाटील सर म्हणून पंचाच्या भूमिकेत, तिकडे पंचा विशालजी पाटील सर बराच उंच उडाला आहे, वेल जज करतो आहे. पहिल्या चेंडूवर अगदी षटकार मारण्याचा प्रयत्न, बिगिट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्यानंतर त्याला सुद्धा बाद केलं जात आहे. बॅक टू बॅक दुसरी सफलता, बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन, आणि इथून मात्र तू चल में आया हे सूत्र वापरलं जात आहे आणि फलंदाज मात्र ताबिशला परतावं लागतंय. ताबिश बॅक टू द बॅकआउट, 4 धावसंख्या आणि दुसरा गडी बाद. शमशेभाई मैदानामध्ये दाखल होतात. अगदी लिजन खेळाडू आहेत, अगदी जुनी जाणते खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. अगदी ओमन हिरा स्पोर्ट्स आणि त्या टीमचे अगदी सर्व आपण पाहत आहे. जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलतात आणि मग त्यांच्या बरोबरीने नॉनस्ट्रायकिंगला अद्यापर्यंत अमरला ठेवलं बघा. तसंच सलामीला जरा 3 चेंडू झालेत आणि त्या 3 चेंडूमध्ये अद्यापर्यंत नॉनस्ट्रायकिंगला आहे.
पहिल्या चेंडूवर 4 आल्यानंतर बॅक टू बॅक 2 सफलता प्राप्त करताना फखरू खानला आपण पाहत आहे. आणि इथून मात्र आता नवीन खेळाडू आणि हॅट्रिकच्या बटावर आहे. ऑन हॅट्रिक बॉल फखरू खान, परंतु समोर मात्र शमशुभाई यांना आपण पाहू शकाल. एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभवी खेळाडू, अगदी बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. आणि मग आता मात्र अनुभवाचा वापर करणं, चांगल्या धावा जमवणं आणि मग चांगली खेळी करणं आपल्या टीमसाठी महत्वाचं आहे. कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं रोडपाली संघ, लायन्स संघ अगदी 40 धावा होत्या आणि त्या सुद्धा जमवल्या. अशा परिस्थितीमध्ये पहिला चेंडू आपण पाहता खेळत असताना आणि इथून मात्र पंचांचा इशारा अवांतर वाईट आलाय. एकदा जोडली धावसंख्या 5, 3 चेंडू संपलेत आणि धावसंख्या 5 तुम्हाला पाहायला मिळते. 2 गडी बाद अमन स्पोर्ट्स. चांगला चेंडू व्हेरिएशन आहे, कलात्मक गोलंदाजी आहे. अगदी आपल्यामध्ये जितके गुणकौशल्य आहे त्या गुणकौशल्याने पूर्णपणे सादर करताना इथून फखरू खानला आपण पाहत आहे. चांगली गोलंदाजीचा नमुना मात्र इथे पेश करतोय आणि इथून मात्र एक चांगल्या चेंडूची सांगता, निर्धाव चेंडू अगदी टर्न केला आणि थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. आता सुद्धा आपण पाहता व्हेरिएशन करणारा हा चेंडू आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न सुद्धा सफल झालाय, यशस्वी झालाय. 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेच्या बरोबरीने मदतीनं धावसंख्या टोटल जोडली ती 7 धावा. 7 रन्स स्कोर कार्डवर जोडतायत, 7 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. 7च्या बरोबरीने मदतीने धावसंख्या आता मात्र 2 गडी बाद अमन हिरा स्पोर्ट्स. इथून मात्र आपण पाहू शकतो अक्रॉस लाईन खेळतायत. फटका इथून मात्र फसला होता. झेलची संधी होती बघा, झेल मिस केलाय. अगदी झेल घेण्याची संधी होती, क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय आणि सोडल्यानंतर मात्र मिळालेल्या चेंडूवर आणखी 2 धावा आणि या 2च्या मदतीने पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय. पॉवर प्लेची विरोध फखरू खानचा संपलाय आणि टोटल 2 गडी बाद केले, 2 सफलता प्राप्त केल्या आणि धावसंख्या जमवली ती अद्यापर्यंत 9 धावा. 9 रन्स अमन हिरा स्पोर्ट्स. लॉस ऑफ 2 विकेट टीम आपण पाहत आहे. समोर त्यांच्या युनिटी स्पोर्ट्स आणि त्या संघाच्या समोर खेळताना 9 धावा. षटक क्रमांक 2 घेऊन येते गोलंदाज. यशला आपण पाहताय यावेळी अमरने खेळलेला पहिला चेंडू, बॅटची एज लागली, यष्टीरक्षकाला तिथे कॅचची संधी होती. मागे चेंडू ट्रॅव्हल करतोय, त्यानंतर मात्र एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 2 अंकामध्ये 10 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 10 रन्स स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. स्ट्राईक एंडवर आता येत आहेत शमशुभाईला आपण पाहताय, ज्यांनी अद्यापर्यंत 2 डबलला 4 धावा जमवल्या. एक संत सय्यदी खेळ करतायत. सिंगल डबल आपण पाहता अगदी रनअप साठी त्यांचे आपण पाहता एक खेळाडू आहे आणि दुसऱ्या बाजूला अमर आणि तर बॉलिंग मार्कवर यशचा पहिला चेंडू आणि त्याच्यावर सिंगल. धावसंख्या 10. हा चेंडू आपण पाहता अगदी लॉंगअप मध्ये खेळतोय. एक सिंगलचा प्रयत्न झालाय, सिंगल पूर्ण करतोय. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या टोटल धावफलकावर जोडली जाईल, पाहायला मिळेल 11 धावा. 11 रन्स तुम्ही पाहता. 11 धावेचा अद्यापर्यंत धावसंख्या धावफलकावर जोडताना आपण पाहिली आहे. आता मात्र येतोय तो म्हणजे खेळाडू स्ट्राईक एंडवर अमरला आपण पाहत आहे. अमरकडे ताकद आहे, अगदी फटका एक्झिक्यूट करू शकतो, चांगला खेळ करू शकतो, पण तिथून मात्र सिंगल डबल मध्ये एक्झिक्यूट केलं जात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी या धावा येणं महत्वाचं आहे, धावा जमवणं महत्वाचं आहे, एक धावेचं महत्व जाणणं महत्वाचं आहे. आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जोडत आहेत, तर टोटल 13 धावा.
हा फटका आपण पाहता इनसाइडला काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल पुन्हा दुसरीचा प्रयत्न फेकी होणार. तत्पूर्वी मात्र 2 धावा, आणखी 2 धावा कंप्लीट आणि या 2च्या मदतीने धाव संख्या जोडली जाते ती टोटल 15 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 15 धावा, 4 चेंडू फेकतो यश अद्यापर्यंत 6 धावा खर्च करतोय. धाव संख्या 15. सिंगल डबल प्राधान्य दिलं जातं. हेलिकॉप्टर लूप दिलाय, फटका चांगला अगदी इथून मात्र आपण पाहू शकाल महेंद्र सिंग धोनीची आठवण करून देणारा हा फटका सरळ बॅटनं समोरील दिशेमध्ये ब्लॅक स्क्रीनच्या समोर अमरची ताकद इथे अगदी आपण पाहिली आणि त्या ताकदीचा वापर देऊन जातील 6 धावा षटकार. 6 रन झाल्या आणि या 6च्या बरोबरीनं धावसंख्या टोटल जोडली म्हणजे 21 धावा. चांगली धावसंख्या. आता मात्र अगदी धावांना वेग घेतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क ज्यामुळे झाला त्यामुळे चेंडू सरळ निघाला, सीमारेषा पार आलाय हा षटकार. धावसंख्या 21. शेवटचा एक चेंडू बाकी या दुसऱ्या षटकामधील. यश आता मात्र थोडासा महागडा ठरतोय. अगदी धावा त्याच्या अद्यापर्यंत 12 खर्च करतोय आणि 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आता मात्र टोटल 21 धावा. शेवटचा चेंडू या षटकामधील यश आणि समोर मात्र अमर आहे, ज्या अमरने अद्यापर्यंत 11 धावा वैयक्तिक जमवल्यात या मॅच मध्ये. हा फटका सुद्धा चांगला आहे. आजच्या दिवसामधील लांबलचक षटकार येतोय. उंच असा हा षटकार आलाय. अमरच्या बॅट मधून दुसरा षटकार बॅक टू बॅक आणि या 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या टोटल धावफलकावर जोडली 27 धावा. 27. फखरू खानने केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर आला त्याच्या गोलंदाजीवर पूर्णपणे पाणी फेरण्याचं काम केलं यशनं. खराब कामगिरी आणि त्यानंतर मात्र आता मात्र जमल्या त्या टोटल 27 धावा. पहिल्या षटकामध्ये 9, या षटकामध्ये 18. 2 गडी बाद झाले आणि अमन हेरा स्पोर्ट टीमची धावसंख्या युनिटी स्पोर्टच्या समोर आहे ती म्हणजे 27. 27 लॉस ऑफ 2 विकेट. सन्माननीय आमचे अब्दुल खानजी साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. अब्दुल खानजी साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. इथून मात्र आपण पाहू शकाल फटका फसला बघा. अगदी मोठा फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न केला आपण पाहतोय. शमशेद भाईने आपण पाहता अगदी मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु फटका फसला आहे. योग्य झेल टिपला जातोय. आणखी एक फलंदाज बाद शमशेद भाई बॅक टू द डगआउट. टीमची धावसंख्या 27 वर हा गडी बाद तिसरा होतोय. अब्दुल खान साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अमन हेरा स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सभी मेहमानों का हम तहे दिल से इस टूर्नामेंट के माध्यम से स्वागत करेंगे. हमारे सर में सब आयोजन कमेटी है, जो आयोजन कमेटी की तरफ से आप सबका तहे दिल से स्वागत है. जाएंगे मैदान के अंदर आप देख सकते हैं यहाँ पे
अमन हीरा स्पोर्ट्स उसके बाद सामने खेलने वाला टीम है यूनिटी स्पोर्ट्स। एक गेंद आप देख सकते हैं, अच्छी गेंद, वन बाउंस ऑन किया जाता है गेंदबाज को और यहाँ पे एक सफल गेंद की समाप्ति होती है। डॉट गेंद, स्कोर कार्ड पे रन लगती है, आप देख सकते हैं टोटल 27 इस बार भी अच्छी गेंद है, ब्लॉक होल में डालने का प्रयास करते हुए यहाँ पे देख सकते हैं गेंदबाज, तीसरे गेंदबाज आप देख सकते हैं, देवा नाम है इनको हम देख सकते हैं और अच्छी गेंद यहाँ पे डालते हुए पहली गेंद पे विकेट, उसके बाद डॉट, उसके बाद और एक डॉट और टीम का टोटल अभी रुका हुआ है। अमन हीरा स्पोर्ट्स आप देख सकते हैं 27 पे रुका हुआ है। नॉन स्ट्राइक गेंद पे अमर, इनको आप देख सकते हैं जिनके बल्ले से 2 छक्के भागते हुए आपने देखे हुए, परंतु यहाँ पे आप देख सकते हैं बैट की एज और यहाँ पे और एक विकेट का पतन और एक विकेट जाता हुआ अमन हीरा स्पोर्ट्स का बल्लेबाज बाद आउट होता हुआ 5 यहाँ पे बैक टू द डगआउट। अच्छी गेंद की समाप्ति यहाँ पे देख सकते हैं आप, विकेट आया, फिर बाद हुआ, उसके बाद नया खिलाड़ी मैदान में जाता हुआ इस ओवर को आप देख सकते हैं, यूनाइट 6 नंबर पे आप देख सकते हैं खेलते हुए, अच्छी फील्डिंग यहाँ पे शॉट इनसाइड पे आप देख सकते हैं, फील्ड किया हुआ गेंद फेंकने के बाद 1 रन कंप्लीट हुआ और उसके बाद टोटल रन अभी 28 रन। अच्छा शतक यहाँ पे देख सकते हैं आप देवा का, टीम के लिए रहा, यूनिटी टीम के लिए, क्योंकि जो यश ने छक्के खाए थे आप देख सकते हैं, उसके ओवर में जो रन आए थे उसके बाद अंकुश लगाने का काम किया इस गेंदबाज देवा ने। अच्छी गेंदबाजी का नमूना यहाँ पे देख सकते हैं आप मैदान के अंदर और इसके बाद आप देख सकते हैं रनआउट का विकेट और एक विकेट का पतन अमन हीरा स्पोर्ट्स का, रनआउट की विकेट जाती हुई फलंदाज यहाँ पे बल्लेबाज आउट देता हुआ और एक विकेट। नक्की जबरदस्त जमीर शेख साहेब आणि आदिल खान साहेब आणि ज्ञानी या तीनही मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूया। मी तिघांनाही विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थान करण्याचा आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तीनही पाहुण्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत, एकदमचे ज्ञानी असतील, आदिल खान असतील आणि जमीर शेख या तीनही मान्यवरांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत। सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। अगदी मी मॅडम या षटकामध्ये बऱ्याच चुका झाल्या बघा, कारण जो अमर जो आहे ज्यानं 2 षटकार मारले त्याला स्ट्राईकवर आणणं महत्वाचं होतं, परंतु अगदी मी म्हणेन देवानं केलेली कामगिरी चांगली राहिली, टीमसाठी चांगली गोलंदाजी केली आणि मग त्यामध्ये विकेट काढल्या, धावा कमी खर्च केल्या, फक्त 2 धावा, अगदी आपण पाहिलं तर फक्त 1च धाव दिली, 2 गडी बाद केले, टोटल धावा दापलकावर आहेत त्या 29 28 धावा। या चेंडूवर मात्र टोटल 2 धावा जमवताना अमरला आपण पाहत आहे, 2च्या मदतीने धावा संख्या दापलकावर आता येत आहेत 30 धावा। 30 रन्स कंप्लीट, तिसरं दशक दापलकावर जोडले जाते, 30 धावा तुम्हाला पाहायला मिळतील। तिसरा अगदी पंचांची कामगिरी करायची आहे, अगदी वेगळ्या ऍक्शनने तुम्हाला पाहायला मिळतात, गोलंदाजावर आक्षेप घेतला जातोय, अगदी गोलंदाज योग्य शैलीने गोलंदाजी करतोय की नाही हे पाहिलं जाणार आहे। ऑनफिल्ड अंपायर आमचे आहेत, ते डिसिजन देतील जे असेल ते,
आणि फखरू खान ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं त्यांना प्राचारण केलंय. त्यांचा पहिला चेंडू आपण पाहिला, त्याच्यावर 2 धावा अमरने खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आता फखरू खान सज्ज आहेत. परंतु त्यांच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतलाय. अगदी खांद्यापासून गोलंदाजी होती की नाही, प्रॉपर गोलंदाजी करतायत की नाही हे पाहिलं जाईल. आणि त्यानंतर मात्र अगदी आपण पाहता आमचे 2 पंच, एका बाजूला स्क्वेअर लेग पंच दीपकजी पाटील सर, दुसऱ्या बाजूला विशालजी पाटील सर, हे 2 पंच तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाजावर आक्षेप घेतला, वॉर्निंग दिली आहे. आणि मग त्यानंतर आता मात्र सज्ज होत आहेत बॉलिंग मार्कवर. अमर आहे त्याच्या समोर, ज्याने 2 षटकार अद्यापर्यंत लगावले. हा चेंडू मात्र आपण पाहताय आउटसाइड दी ऑफ स्टंप बाहेर निघतोय, बराचसा बाहेर निघालाय आणि अवे फ्रॉम बॉडी पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र हा चेंडू आला अबांतर वाईड आणि वाईडच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर जोडली 31. 31 धावा, 31 धावा जोडताय. 40+ धावा होणं खूप महत्वाचे आहे. यावेळेला अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळतोय. अगदी लोअर फील्डचा चेंडू होता, बॅटवर प्रॉपर आला नाहीये, बॅटवर घेता आला नाहीये, तिथून फसले जात आहेत, चकले जात आहेत. आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. डॉट गेम पे कोई आकडा नाही, कोई नंबर नाही. त्यानंतर मात्र निर्धाव. फखरू खान पुन्हा एकदा कमबॅक करतोय. अगदी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आपण पाहू शकाल त्यानंतर चांगली गोलंदाजी करताना आपण पाहताय. अगदी योग्य शैलीने गोलंदाजी करतोय. त्यानंतरचे 2 चेंडू अमरला मात्र डॉट टाकतोय. आणि मग आता मात्र नव्यान जागीच खेळण्यापेक्षा फुटबॉलचा वापर होणं महत्वाचा आहे. तुमची शरीराची हालचाल महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये अगदी शरीराला हलता ठेवणं महत्वाचं आहे आणि ते तुम्हाला करावं लागेल. फखरू खान अद्यापर्यंत आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये सुद्धा, या षटकामध्ये सुद्धा. आणि मग अमरला आता थोडंसं बांधून ठेवतोय. हा चेंडू आपण पाहू शकाल हे मिस आणि इथून मात्र यष्टांचा बेट क्लीन बॉल, फलंदाज बाद. 2 षटकं आपण पाहिली राहिली अमनवेरा स्पोर्ट्सच्या बाजूने चांगली होती, परंतु 2 षटकं अगदी आपण पाहतो युनिटीच्या बाजूला राहिली आहेत. आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल मॅचमध्ये आता एक वेगळं चित्र निर्माण झालंय. विकेट गेली अमरची, ज्या अमरने धावा जमवल्या 19 धावा आणि तो मात्र बाद झालाय. चेंडू मात्र टोटल या षटकामधील अद्यापर्यंत झाले 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या स्थिर आहे 31 धावा, 31. फैजान येत आहेत, नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. फैजान येणार 8व्या क्रमांकावर आणि मग त्यांच्या बरोबरीने आपण पाहत आहे तौसिफला आपण पाहत आहे. फखरू खान व्हेरिएशन चेंज ऑफ द पेस, ऑफ कटर, लेग कटर, ऑफ टर्न, लेग टर्न आणि मग वेगवेगळ्या प्रत्येक चेंडूला टाकण्याची क्षमता. आणि मग त्यानंतर देवाने टाकलेली गोलंदाजी तिथे सुद्धा चुक्या झाल्या. आता सुद्धा फखरू खानच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा चुक्या होताना आपण पाहतो फलंदाजाकडून धावा थांबल्या गेल्या. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी मागच्या दिशेनं अडवला जातोय. एक सिंगल आणि बाईकची आणि या सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक इथून मात्र संपले 4 षटकांचा खेळ मात्र पूर्ण झाला. पूर्वार्ध संपलाय आणि टोटल जमवल्या त्या 32 धावा. 8च्या सरासरीनं 4 षटकामध्ये 32 धावा जमल्यात. मग आता येणारे चेंडू 24-33चं टार्गेट आहे. मग आता अगदी काहीतरी जादू करावं लागेल, काहीतरी करावं लागेल. तुमच्यामधील पूर्णपणे अगदी जो चांगला खेळ आहे तो तुम्हाला सादर करावा लागेल. येणारे चेंडू 24 4 षटकं आणि मग 33 धावा करायच्या डिपेंड त्या म्हणजे अमनवेरा स्पोर्ट्स टीमला, तर युनिटी टीमला जमवायच्या 33 धावा. अगदी मॅचमध्ये काय घडतंय परंतु आपण पुढे जाऊ नका, आपण पाहत राहा अमनवेरा स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत.
चला पुढच्या मॅच साठी टॉस साठी चला आपण यायचं बघा. किंग्स 11 आणि इगल 11. चला इगल आणि किंग्स दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आपण टॉस साठी लगेच संपर्क करा. इगल टीमचा कर्णधार आणि किंग्स 11 टीमचा कर्णधार आपण टॉस साठी लगेच संपर्क करा. धावेचं टार्गेट दिलंय टीम युनिटी संघाला अमन एरा स्पोर्ट्सने. आणि मग ते टार्गेट वाचवण्यासाठी अगदी फिल्डिंग सजवली जाते. आपण पाहता फिल्डिंग सजली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता मात्र बॉलिंग मार्कवर पहिली षटक हाताळण्यासाठी येतो गोलंदाज फैजानला. आपण पाहताय फैजानला आपण पाहू शकाल सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. लकी आणि देवा ही जोडी मात्र आली आहे. पहिला चेंडू कसा असेल पावडरपचे षटक कसं चांगलं राहील कुणासाठी राहील हे सुद्धा पाहायचं आहे. फैजानचा पहिला चेंडू यावेळेला बाद चेंज होती. लकी बाद झाला असता परंतु स्ट्राईकला देवा अगदी देवा बाद झाला असता बघा. परंतु झेल सुटलाय अगदी आपण पाहताय साधा सोपा झेल होता आणि त्यानंतर मात्र जीवदान मात्र दिलेलं आहे. त्या जीवदानाचा आता मात्र कितपत फायदा उचलेल की मग तशीच गोलंदाजी पुन्हा एकदा करणार का. फैजान पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यष्टांच्या मागे आपण पाहताय हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी ऑनसाईडला खेळतायत. फटका अगदी प्रॉपर आहे. वेग आहे दोन्हीच्या वेगानं सरळ निघाला आहे आणि सीमा पार वरती 4 धावा चौकार. पहिल्या चेंडूवर विकेट होती ती मात्र हुकली. त्यानंतर आल्या चौकार अलॉंग द कार्पेट वेगाने मात्र चेंडू सरळ निघाला सीमा पार. 4 धावा मिळतात युनिटी टीमला देवाच्या बॅटमधून. चला टॉस साठी इगल टीम आणि किंग्स 11 पाचवा सामना पहिल्या फेरीचा. इथून मात्र आपण पाहू शकाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आवरू शकला नाही मुलगा आणि त्यानंतर मात्र यष्टांचा भेद घेतोय आणि फलंदाज मात्र क्लीन बॉल फलंदाज झाला बाद. विकेट जाते इथून मात्र 4 धावेचं योगदान आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद. पहिला बॉल त्यानंतर चौकार आणि त्यानंतर मात्र आलेली ही विकेट पाहायला मिळते. 3 चेंडू झाले. फैजानची 4 धावा खर्च करताना इकडे बाद करतोय. नवीन खिलाडी आलाय स्ट्राईक एंडवर यशला आपण पाहताय. 3ऱ्या क्रमांकाची जागा सांभाळण्यासाठी यश येते आणि समोर मात्र गोलंदाज आता फैजान ज्यानं विकेट प्राप्त केली आहे. 33 डिपेंड करायची 4 रन म्हणजे आता 29ची गरज आहे. 29चं इक्वेशन आहे. चेंडू फिल्डर्स आपण पाहता इनसाइडला खेळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवतोय तत्पूर्वी एक सिंगल यशने प्राप्त केली. सिंगल टीम युनिटीसाठी सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या टोटल जोडतात 5. पहिलं षटक जर चांगलं राहिलं तर या मॅच मध्ये मी म्हणेन शेवटपर्यंत चांगला खेळ पाहायला मिळेल. चांगलं मॅच नक्कीच होईल यात मात्र शंका नसेल. परंतु फैजानच्या अद्यापर्यंत 4 चेंडू फेकून फक्त 5 धावा खर्च करतो. इकडे बाद केलाय आणि आता मात्र स्ट्राईक वर येत आहेत. लकीला आपण पाहत आहे पहिला चेंडू फेस करेल लकी. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी पडल्यानंतर मात्र आतमध्ये होता आणि त्यानंतर थोडंसं अगदी आपण पाहताय टर्न घेतला. कारण ज्या वेळेस जो चेंडू पडतो जी लाईन आहे ना ती पकडली जाते आणि पंचांकडे अगदी आपण पाहत आहे. कारण हे डिसिजन सातत्याने आपण बराच वेळेला पाहतो. दीपक पाटील सर त्यानंतर आमची विशालजी पाटील सर सर्व स्पर्धा रायगडमधील कव्हर करतात. रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, चाळीसगाव प्रीमियर लीग अशा वेगवेगळ्या स्पर्धा. इथून मात्र आपण पाहू शका सिंगल डबल मध्ये एक्झिक्यूट कन्वर्ट करतायत. कॉलिंग प्रॉपर आहे आणि मग त्यानंतर मात्र
अगदी आपण पाहताय एक षटकाचा खेळ इथून मात्र संपला जातोय. पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जमवल्या त्या टोटल धावा 7 धावा. एक गडी बाद 7 धावा अशी सध्या स्थिती आहे ती युनिटी स्पोर्टची. करायच्या तिथे 7 आल्या म्हणजे येणारे 18 चेंडू आणि आता 26 धावेची गरज आहे. 18 चेंडू आणि 26 धावा. चला टॉस साठी बघा इगल टीम आणि किंग्ज 11 आयोजक आम्हाला सूचना करतात. किंग्ज 11 आणि इगल टीम चला दोन्ही टीम आपण टॉस साठी या. गोलंदाज घेत आहेत तब्रेज आणि त्यांचा पहिला चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूवर मात्र सफलता. विकेट प्राप्त करतात. बराच उंच चेंडू उडाला होता. उंची जास्त होती लांबी कमी पाहायला मिळाली. एलिमिनेशन नव्हतं आणि योग्य झेल टिपला जातोय. अगदी क्षेत्ररक्षक आपण पाहिलं असेल फैजच्या माध्यमातून हा झेल टिपलाय आणि फलंदाज मात्र बाद झालाय. यशला मात्र परतावं लागतंय. पहिल्या चेंडूवर पहिली सफलता प्राप्त करताना तब्रेजांना आपण पाहू शकाल. टीमची धावसंख्या आहे ती 7 ला धक्का क्रमांक लागतोय हा दुसरा. चला टॉस साठी बघा लायन्स आणि इगल टीम. नवीन खेळाडू येतात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. फकरू खान यांना आपण पाहू शकाल. डॉट चेंडू आलाय. चांगल्या चेंडूची हाताळणी आपण पाहताय. तब्रेज यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अनुभव आहे. अनुभवाचा वापर करताना चांगला खेळ करतायत. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. आणि मग 2 चेंडू टाकतात. एक डॉट एक विकेट. पुन्हा एकदा सज्ज वेगवान आहे. तेच तयार आहे. चेंडू अगदी निर्णय क्षेत्रामध्ये पडतोय. अगदी जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे पडला आहे आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. 2 धावा वेगाने कम्प्लीट करतात आणि या 2 धावीच्या मदतीने टोटल रन्स स्कोर कार्डवर आपण पाहू शकाल जमतायत. तर 9 धावा करायच्या टोटल आपण पाहू शकाल. 33 9 धावा जोडल्या म्हणजे अद्याप 24 धावीची गरज आहे. 24 धावा करायच्या तर अशा परिस्थितीमध्ये आता मात्र चेंडू जर आपण पाहिलं तर 15 आणि मग 24 धावीची गरज आहे. चला इगल टीमचा कर्णधार आलाय. इगल टीमचा कर्णधार आलाय. चला किंग्ज 11 इथून मात्र फटका यावराला फसला जातोय. लॉंग ऑफच्या रिझल्ट मध्ये योग्य गोलंदाजी शांत संयमी गोलंदाजी करताना तब्रेजांना आपण पाहताय आणि झेल टिपताना इस्रायलला आपण पाहू शकाल. आणखी एक विकेटचं पतन. आणखी एक धक्का लागतोय तो म्हणजे आपण पाहू शकाल फकरू खानच्या रूपानं युनिटी टीमला. आणि इथून मात्र आता येणारे 14 चेंडू आणि आता 24 धावेची गरज आहे. चला टॉस साठी बघा किंग्ज 11.
अगदी रनरसाठी आपण पाहताय खेळाडू आहेत, परंतु या मॅचसाठी फक्त अवेलेबल आहेत बघा. ऑल आउट असेल. इथून मात्र आपण पाहू शकाल एक सिंगल प्राप्त. थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते. बॅकअप दिला जातोय आणि बॅकअप दिल्यानंतर मात्र तो पूर्वी मिळाला 2 धावा. 2 आल्या 2च्या मदतीने आता मात्र 22 धावा करायच्यात. 11 धावा लागतात. येणारी चेंडू आता मात्र 13 चेंडू आणि आता 22 धावा. अगदी तबरेज यांच्या गोलंदाजीने मॅचला अगदी थोडंसं थांबवलं बघा. असं वाटलं होतं सामना, परंतु अगदी चांगला चेंडू, अचूक चेंडू, अचूक लाईन आणि योग्य पद्धतीची गोलंदाजी पाहता. सटीक गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. आणि इथून मात्र 2 षटकांचा खेळ संपला जातोय आणि फैजानने खर्च केलेला टोटल धावा 7 आणि तबरेज यांनी खर्च केलेला टोटल धावा 4 अशा जमले 11. आता मात्र येणारी चेंडू 12 आणि आता राहिले त्या 22 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 11ची सरासरी 11च्या सरासरीने करायच्या त्या 22 धावा टीमला, युनिटी टीमला अमन विरासबेटच्या टीम समोर. चला किंग्स 11 टीम, आम्ही सातत्याने वारंवार पुकार करतो आपल्याला. किंग्स 11 इगल टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. किंग्स 11 हा फटका आपण आता लंबामध्ये सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करतायत. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावीच्या मदतीने धावसंख्या टोटल धावफलकावर जोडली जाते ती 13 धावा तुम्हाला पाहायला मिळेल. 30 रन्स 13 धावा स्कोर कार्डवर जोडताना तुम्ही पाहू शकाल. 13 धावा धावफलकावर लागतात म्हणजे टोटल आता मात्र 20 धावा करायचे. या षटकावर बरेच काही निर्भर आहे. या षटकावर बरेच काही अवलंबून आहे. दोन्ही टीमचं भवितव्य या षटकावर मिळा. लेग पाईच चालू धाव 1 धावेनं धावसंख्या टोटल धावफलकावर जोडतोय 14 धावा, 14 रन्स. 19 रन्स आता मात्र करायचे आहेत. 19 धावा तुम्हाला कराव्या लागतील. 19 धावा जमत असताना मग ज्या अडचणी होत्या अडचणींना सामना तुम्हाला करावा लागतो. अडचणींचा सामना करून तुम्हाला पुढे जावं लागेल आणि त्यानंतर मात्र मग एक चांगला खेळ तुम्हाला या मॅच मध्ये दाखवावा लागणार आहे. इथे मात्र आपण पाहताय अगदी बॅटची टॉपेज यष्टीरक्षक स्वतः सरसावले होते, परंतु पुन्हा एकदा आपण पाहताय एक सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या 15, 18 धावा. चला लायन्स 11 सॉरी किंग्स 11 बघा. किंग्स 11 हा सामना संपण्याआधी जर इथपर्यंत आपण आलात नाही त्यासाठी तर आयोजक जर निर्णय घेतील तर तुम्हाला मान्य करावं लागेल. पेनल्टी असेल किंवा अजून काही असेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल. बघा किंग्स 11 इगल टीमचा कर्णधार आलेला आहे. किंग्स 11 गोलंदाज सज्ज फैजान पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय सातत्याने. इथून मात्र फटका चांगला लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय आणि त्या दिशेने येतोय हा उत्तुंग असा षटकार आणि या 6 धावेने इरादे स्पष्ट केलेत आपले. सांगितल्या मैदानामध्ये आहे धावा जमू शकतो आणि धावसंख्या टोटल जोडली 21 धावा. आता मात्र करायच्या त्या टोटल 12 धावेची गरज आहे. 12 धावेची गरज.
चेंडू मात्र आता येणारे 7 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि 12 धावा. एकवीस धावा जोडतात. 12 धावेची गरज. किंग्स 11 टीम आली आहे आणि इगल सुद्धा आलाय. चला दोन्ही टीम आलेल्या आहेत. जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग. वॉट एफर्ट. कारण त्याला माहिती होतं चेंडू अडवायला गेला असता, चौकार सुद्धा गेला असता, परंतु असं असताना मग त्यानंतर त्याने अडवलाय. 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या आणि मिळाली एक सिंगल. शेवटचे 6 चेंडू 11 धावेची गरज आहे. 6 बॉल्स आणि 11 धावा. चला टॉस करून घ्या. टॉस करून घ्या. मी जमीर भावांना विनंती करतो आपल्याशी जास्त आपण टॉस करायचा. चला टॉस केला जाईल. मी जमीर भावांना विनंती करतो आपल्याशी जास्त आपण टॉस करा. टॉस केला जाईल. एका बाजूला इगल टीम, दुसऱ्या बाजूला किंग्स 11. टॉस केला आणि नाणेफेक जिंकली आहे किंग्स 11. सामना संपला की जो डिसिजन असेल त्याची रंगल करा आपण. किंग्स 11 टीमनं नाणेफेक जिंकली आहे. नेक्स्ट मॅच 5वा सामना पहिल्या फेरीचा. सहा चेंडू आणि आता मात्र 11 धावा आणि बॉलिंग मार्फत येतात अरबाज. अरबाज याने आता मात्र 11 धावा वाचवायच्या टीमसाठी आणि त्यासाठी त्यांना प्राचारण केलं, त्यांच्यावर विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला कुठपर्यंत सार्थकी ठरवतात, कुठपर्यंत खरं उतरतात हे पाहायचं आहे. आणि समोर आहे लकी. ज्या लकीने या मॅच मध्ये अगदी जीव ओतलाय, या मॅच मध्ये चांगला खेळ केलाय. स्ट्राईक पुन्हा एकदा लकीकडे बघा, कारण स्ट्राईकवर लकीला आणणं म्हणजे धोक्याचं असू शकतं. कारण त्याने एक षटकार मारलाय, चांगली धावसंख्या अद्यापर्यंत खेळतोय, टीमसाठी लढतोय, झुंजतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र येणारे 5 चेंडू आणि आता 9 धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि 9 धावा. 5 रन्स 5 बॉल आणि 9 रन्स इथे मात्र करायचे आहेत. अरबाजला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगला खेळ करावा लागेल, चांगले षटक हाताळावं लागेल आणि मग चांगल्या पद्धतीनं खेळ करताना अगदी आपण पाहू शकाल या मॅचचा रिझल्ट काय असेल, कोणता संघ पुढे जातोय, कोणत्या संघाला अगदी थांबावं लागतंय हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्फत सज्ज झालाय अरबाज. खोलवर टप्प्याचा चेंडू ब्रह्मास्त्र वापरला, आपल्यामध्ये कौशल्य वापरतोय, दाखवतोय आणि मग टोटल जर आपण पाहिलं तर अगदी खोलामध्ये टाकला, ब्लॅक होल मध्ये टाकलाय आणि तो चेंडू मात्र डॉट आलाय. येणार आता 4 मध्ये 9 धावा. 4 चेंडू आणि आता 9 धावेची गरज आहे. 4 चेंडू 9 धावा. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा मी म्हणेन युनिटी टीमला आणू शकतो. तर जसं डॉट चेंडू येतील तसं प्रेशर वाढताना पाहायला मिळेल. प्रेशर अगदी वाढलं जाईल, प्रेशर वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण एक डॉट चेंडू आणि सामना अंगलट येताना युनिटी टीमच्या पाहायला मिळेल. परंतु आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. या चेंडूवर बरंच काही निर्भर आहे बघा. एखादा बिगिट आला, षटकार चौकार, तर शेवटपर्यंत सामना पाहायला मिळेल. म्हणजे 3 चेंडू आणि आता 9 धावेची गरज. 3 मध्ये 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. आणि मी मगाशी म्हटलं एखादा बिगिट येणं महत्वाचं आहे, तर बिगिट मात्र आलाय, षटकार आलाय आणि या षटकारानं आता मात्र या मॅचला पुन्हा एकदा एक वेगळ्या चित्रामध्ये निर्माण केलंय, युटर्न दिलाय. आता मात्र येणारे 2 चेंडू 3 धावेची गरज आहे. कधी बाजी इधर तो कधी बाजी इधर, सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि त्या क्रिकेटचा खेळ तुम्हाला आनंद देऊन जाताना अगदी पाहायला मिळतोय. येणारे 2 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. चेंडू आलाय रिटर्न. 2 चेंडू 3 धावा. हा चेंडू
हा चेंडू खूप महत्वाचा. लकीने स्ट्राईक स्वतःकडे का ठेवली हे सांगत असताना अगदी षटकार मारलाय. आता मात्र 2 चेंडू 3 धावा. जोपर्यंत लकी मैदानात तोपर्यंत युनिटी टीम सुस्थितीमध्ये, परंतु आता मात्र डॉट चेंडू किंवा विकेट घेणं हेच फक्त आता मी म्हणून करावं लागेल अरबाजला. आणि ते केलं जाणार का? 2 मध्ये आता 3 धावेची गरज. सामना अगदी चुरशीचा, सामना खूप महत्वाचा दोन्ही टीमसाठी. जो जिंकेल त्याला आणखी एक संधी मिळेल पुढच्या सामन्यामध्ये खेळण्यासाठी. आणि असं असताना मग आता मात्र 2 चेंडू आणि आता 3 धावेची गरज आहे. या चेंडूवर दोन्ही संघाचं भवितव्य निर्भर आहे. अरबाज हा चेंडू आपण पाहताय, अगदी आपण पाहू शकाल. अरे मां मैं लिख दिया था. आणि इतर मात्र आपण पाहू शकाल घडतंय काय बघा. अगदी पंच सांगतील. पंच दावा 2 दावा. त्यांचा 2 धावा ना, एका धावेची गरज आहे. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार डाले होऊन जाऊयात. अगदी खूप चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळते बघा. कारण सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, कधी बाजू इधर कधी बाजू इधर. कारण सरड्याचे रंग वेगवेगळे आहेत, परंतु अगदी क्रिकेटमध्ये रंग वेगवेगळे भरताना दाखवताना आपण क्रिकेटला बऱ्याच वेळाला पाहिलाय. आणि तीच मॅच अगदी प्रेक्षकांसाठी आपण पाहताय. 1 चेंडू आणि आता एका धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 1 धाव. चेंडू अडवला होता, फिकी जर योग्य झाली असती, धाव वाचली असती, 2 धावा राहिल्या असत्या. परंतु आता मात्र 1 चेंडू आणि आता एका धावेची गरज आहे. फिल्डिंग मात्र आता जमाल आली आहे. पब्रेज यांनी केलेली गोलंदाजी खूप चांगली राहिली होती. मी म्हणेन अगदी कुठेतरी थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. पब्रेज यांची गोलंदाजी, परंतु मी म्हणेन फैजानला जे 3रं षटक दिलं आणि त्यानंतर मग कुठेतरी मी म्हणेन थोड्याशा अगदी धावा आल्या. परंतु पब्रेज यांनी जर एक षटक त्यांचं राखीव ठेवलं असतं तरी या मॅचमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु कर्णधाराची वेगळी रणनीती. 1 चेंडू आणि आता कंपल्सरी 1 धावेची गरज आहे. 1 बॉल 1 धाव. अरबाजचा हातामध्ये नशीब असेल अमनोरा स्पोर्ट टीमचा, तर लकीच्या खांद्यावर जबाबदारी युनिटी टीमची. 1 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. चला सामना सुरू करा बघा. सामना सुरू करायचा. जर डॉट आला, यष्टीरक्षकाने चेंडू अडवला, हातामध्ये राहिला तर स्टॉप असेल. आणि जर चेंडू खाली पडला तर तुम्ही धाव घेऊ शकता. चेंडू आणि एका धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू आणि एका धावेची गरज. सामन्यामध्ये पूर्णपणे जान होती, जीव उठलाय लकीनं. टाळ्या होऊन जाऊ देत या चेंडूसाठी. 1 चेंडू. एका धावेची गरज. मी मगाशीच म्हटलं बघा, मगाशीच म्हटलं चेंडू जर स्टॉप झाला असता तर धाव सुद्धा नसती आली. चेंडू सुटला तर धाव घेता येईल आणि ती धाव घेतली बघा. चुकी आणि चुकीला नसेल माफी. सामना गमवावा लागला, चुक्या झाल्या बऱ्याचशा आणि त्यानंतर मात्र सामना गमावलाय. तो टीम आपण पाहू शकाल या वेळेला अमनोरा स्पोर्टनं यष्टीरक्षकाने चेंडू जर अडवला असता, फक्त कलेक्ट करायचा होता, सामना जिंकला असता. हार्डलक टीम अमनोरा स्पोर्ट्स. पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु कॉंग्रॅच्युलेशन टीम युनिटी, मॅन ऑफ द मॅच. लकी या मॅन ऑफ द मॅच साठी. लकी लकी या पण लकी मॅन ऑफ द मॅच. लकी
of the match, Lucky.